नमस्ते मित्रांनो, माझे नाव आहे इंद्रायणी। आज मी तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट घेऊन आलेली आहे। गोष्टीचं नाव आहे द स्टोरी ऑफ लागवड। चला तर मग ऐकूया। एक शेतकरी असतो, त्याच्या शेतामध्ये खूप छान गहू उगवून आलेला असतो। तो आपल्या शेतात येतो आणि चारी बाजूला नजर टाकतो आणि म्हणतो, अरे माझं पीक तर एवढं छान आलेलं आहे, आता उद्या असं करतो, माझ्या मित्रांना बोलवतो आणि सगळं पीक कापून काढतो। त्याच वेळेस त्या शेतामध्ये एक लाल पक्ष्याचं घरटं असतं। तिथं ते पिल्लं ऐकत असतात। ते आपल्या आईला सांगतात की अगो आई, आज शेतकरी दादा आले होते आणि शेतकरी दादा म्हणाले की उद्या ते त्यांच्या मित्रांना बोलून सगळं गहू कापून टाकणार आहे, तर आता आपण दुसरीकडे गेलं पाहिजे, आपलं घरटं तुटणार। आई म्हणते, बाळांनो घाबरू नका, ठीक आहे आपण बघूयात काय होईल ते। असेच काही दिवस जातात। पुन्हा शेतकरी दादा आपल्या शेतात येतात। चारी बाजूला गहू पसरलेला असतो। गव्हाकडे बघतात आणि म्हणतात, अरे आता तर माझा गहू कापायला आलेलाच आहे, तर आता असं करतो, उद्या माझ्या सगळ्या नातेवाईकांना बोलवतो आणि हा गहू कापून काढतो। ते पक्षाची पिल्लं ऐकत असतात। ते आई घरी आल्यानंतर आईला सांगतात की आई आज सुद्धा शेतकरी दादा आले होते, पण ते उद्या ना त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना बोलून सगळा गहू कापून टाकणार आहे, आता तरी आपण घरटं बदललं पाहिजे ना। आई म्हणती, बाळांनो काळजी करू नका, शांत राहा। असे पुन्हा काही दिवस जातात। शेतकरी पुन्हा आपल्या शेतात येतो, आजूबाजूला नजर टाकतो, म्हणतो, अरे सोन्यासारखा माझा गहू पसरलाय, आता तरी हा गहू कापला पाहिजे। आता मी ना माझ्या मित्रांची वाट बघणार, ना माझ्या नातेवाईकांची वाट बघणार, आता मी काय करणार, आता मी उद्या स्वतः सकाळी शेतात येणार आणि हा सगळा गहू कापून टाकणार। हे ते पिल्लं ऐकत असतात। मग ते पिल्लं आपल्या आईला आल्यावर सांगतात की आई आज सुद्धा शेतकरी दादा आले होते आणि ते उद्या सकाळी स्वतः येणार आहे आणि हे सगळं पीक कापून टाकणार आहे। आई लगेच आपल्या पिल्लांना घेते आणि एका नव्या घरट्यामध्ये जाते। मग तिथं ते पिल्लं आईला विचारतात की म्हणतात, आई पहिल्यांदा सांगितलं त्यावेळेस तू म्हटली घाबरू नका, दुसऱ्या वेळेस सांगितलं तेव्हाही तू म्हटली घाबरू नका, असं का, आणि तिसऱ्या वेळेस तर तू आम्हाला नवीन घरट्यात घेऊन आलीस, तू हे घरटं बांधलं कधी आणि असं का? तेव्हा तो लाल पक्षी, ती आई आपल्या मुलांना सांगते की अरे बाळांनो, जेव्हा शेतकरी म्हटला की मी मित्रांना बोलवेल, नंतर नातेवाईकांना बोलवेल, त्यावेळेस ते काम होईलच असं नाही, पण ज्यावेळेस त्याने सांगितलं, ठरवलं की मी स्वतः येणार, त्यावेळेस तो ते काम नक्की करणार होता। म्हणजे तो दुसऱ्या दिवशी येऊन नक्की हे पीक कापणार होता। तेवढा वेळ मला मिळाला आणि त्या वेळामध्ये मी हे नवीन घरटं बांधलं। तर यातनं आपल्याला काय मॉरल सांगता येईल की जर एखादं काम करायचं असेल, ते यशस्वी करायचं असेल, तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागते। दुसऱ्यांवर अवलंबून राहिला तर ते काम यशस्वी होईलच, तडीत जाईलच असं नाही। तर मित्रांनो, कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल तर ते स्वतःहून करा। धन्यवाद। गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।